अरे इम्तियाज जलील पहिलेही सांगितलेलं आहे, आता पुन्हा ऐका. अतुल सावे तुला सांगतो, आवर्जून सांगतो की या शहर आमच्यासाठी औरंगाबाद होता आणि औरंगाबादच आहे. आणि एकनाथ शिंदे आमच्या नजरेतून तुम्ही बघायचं असेल तर गुस्ताखे रसूल ते सिर्फ मौलाना हे नाही आहे, ते जे साधू होता ना ते महाराज नाही आहे गुस्ताखे रसूल. आमच्या नजरेत एकनाथ शिंदे सुद्धा गुस्ताखे रसूल आहे. म्हणून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप नाही एक नाही आहे. स्वतःचा कॅम्पेन त्यांना बघायचं नाही आहे ते काय करत आहे. लोकांना हे दाखवत नाही की तुमचे जे देवाभाऊ आहे हे इकडे आले होते फुकटाचे हंडे घेऊन. त्यांचे महिला नऊवारी साडी घालून ते फुकटाचे हंडे घेऊन इथे नाचत होते महानगरपालिकेच्या समोर. पाणी मिळालं का रे बाबा? अतुल साहेबांना विचारा, पाणी आलं का शहरामध्ये? नाही आला. मग तुम्ही तुमच्या लोकांच्या बाबतीत बोला, आमचे फॉर्म कशाला बघून तुम्ही बसलेले आहे? बोला. परळीमध्ये शिंदे गटासोबत तुम्ही काय हे प्रश्न तुम्ही भाजपवाल्यांना विचारा, तुम्ही हे एकनाथ शिंदे साहेबांना विचारा किंवा त्यांचे जे इकडचे जे नेते आहेत त्यांना विचारा की MIM जातीवादी पक्ष, MIM हे असा पक्ष तसा पक्ष. मग निवडणूक झाल्यानंतर कशाला कटोरा घेऊन आमच्या लोकांच्या मागे लागत आहे तुम्ही की आम्हाला द्या, आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा करके. मला सांगण्यापेक्षा हे उत्तर मला त्यांच्याकडून ऐकायचे आहे की ते काय उत्तर देतात. MIMच्या बाबतीत इलेक्शनच्या अगोदर खूप बोलतात, इलेक्शन संपल्यानंतर कटोरा घेऊन आमच्या मागे फिरतात. अकोटमध्ये तसंच केलं, परलीमध्ये तसंच केलं. आमच्या लोकांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मला त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की अजितदादा जे गट तयार करत होते त्या गटामध्ये अजितदादांनी स्वतः आमच्या कॉर्पोरेटरला सांगितलं होतं की तुमच्या एरियामध्ये खूप विकास करण्याची आवश्यकता आहे आणि आम्ही तुम्हाला मदत करू. त्या अनुषंगाने आमचा जे कॉर्पोरेटर होता ते त्यांच्यासोबत गेला. आता त्याच्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की कारण अजितदादाचे 11 कॉर्पोरेटर्स आहे मला वाटतं आणि बाकी दुसऱ्यांचे 2-2, 3-3 आहे. आमचा एकच कॉर्पोरेटर होता. मग त्यांनी स्वतःहून हे निर्णय घेतला होता कारण आम्ही सगळे लोक या इलेक्शनमध्ये बिझी आहे. पण आज जेव्हा मी बातमी ऐकल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की अजितदादांनी आम्हाला बोलावून हे सांगितलं होतं की तुमच्या एरियामध्ये आपल्याला विकास करायचा असेल तर तुम्ही आम्हाला साथ द्या करके. मग आम्ही त्यांच्यावर निर्णय सोडलं होतं की स्थानिक लेवलवर तुम्हाला काय निर्णय घ्यायचा. पण जेव्हा आम्हाला कळलं की यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहे आणि एकनाथ शिंदे आमच्या नजरेतून तुम्ही बघायचं असेल तर गुस्ताखे रसूल ते सिर्फ मौलाना हे नाही आहे, ते जे साधू होता ना ते महाराज नाही आहे गुस्ताखे रसूल. आमच्या नजरेत एकनाथ शिंदे सुद्धा गुस्ताखे रसूल आहे. म्हणून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप नाही एकनाथ शिंदे नाही. एका उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करताना औरंगाबाद असं नाव लिहिलं, त्याच्यावरती कारवाई करा असं अतुल सावे म्हणतात. ते म्हणतात की MIM ला देखील आम्ही संभाजीनगर नाव लिहायला सांगितलं. संजय सिन्हा पण तसंच म्हणतात. त्यांच्याकडे मुद्दे राहिलेले नाही आहे. स्वतःचा कॅम्पेन त्यांना बघायचं नाही आहे ते काय करत आहे. लोकांना हे दाखवत नाही की तुमचे जे देवाभाऊ आहे हे इकडे आले होते फुकटाचे हंडे घेऊन. त्यांचे महिला नऊवारी साडी घालून ते फुकटाचे हंडे घेऊन इथे नाचत होते महानगरपालिकेच्या समोर. पाणी मिळालं का रे बाबा? अतुल साहेबांना विचारा, पाणी आलं का शहरामध्ये? नाही आला. मग तुम्ही तुमच्या लोकांच्या बाबतीत बोला, आमचे फॉर्म कशाला बघून तुम्ही बसलेले आहे. आपल्या बाबतीत काहीतरी सांगा की आमची सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, केंद्रामध्ये तुमचे मायबाप बसलेले आहे, नरेंद्र मोदी साहेब, त्यांनी काय केलेलं आहे त्याच्या बाबतीत बोला ना. आमच्या फॉर्ममध्ये आम्ही औरंगाबाद लिहिले. अरे इम्तियाज जलील पहिलेही सांगितलेलं आहे, आता पुन्हा ऐका. अतुल सावे तुला सांगतो, आवर्जून सांगतो की या शहर आमच्यासाठी औरंगाबाद होता आणि औरंगाबादच आहे. तेच वक्तव्य जे संजय सिरसाट यांनी केले, आता अधिकृत नाव संभाजीनगर झालं असं मत असेल सर? तुझ्यासाठी झालं असेल, आमच्यासाठी नाही झालं. बरं सर, महत्त्वाचं काल मुख्य टॉक शो पार पडला. टॉक शो झाला, त्या टॉक शो कडे तुम्ही कसं पाहता? मी बघितलं नाही साहेब, माझ्याकडे खूप सारे काम आहे. मला का देवा भाऊचे मी टॉक शो बघायला बसलेला आहे का? बरं ते असं म्हणलं की आम्ही विरोधात बसू पण MIM सोबत जाणार नाही. बसा ना, मग कशाला कटोरा घेऊन फिरत आहे? कशाला कटोरा? अंबरनाथमध्ये काय केलं काँग्रेस? आमचा विरोधी पक्ष आहे, कुणाच्या सोबत गेले? भाजप तिथे कुणाच्या सोबत गेली?
काँग्रेसच्या समोर कटोरा टाकले आणि मदत करा ना आम्हाला. अकोटमध्ये आमच्या लोकांसमोर हे तो हे सगळे कटोरे घेऊन उभे होते की आम्हाला मदत करा ना. हे परलीमध्ये तसंही तर बोलण्यासाठी वेगळं, हाथी के दांत दिखाने के और खाने के अलग होते हैं ना, ये वो है करके. पण सर त्यांचाच महापौर होईल, आमचा महापौर होईल असं ते म्हणतायत. 16 तारखेला पण 16 तारखेला मी त्यांना सगळ्यांना आमंत्रित करतो. किराळपुरामध्ये मोठा जश्न होणार आहे, तिथे या, आपण सगळं मिळून या शहरासाठी आपण जल्लोष साजरा करू MIMच्या विजयाबाबतीत. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.